शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। बोलेगाव उपनगरातील भारत बेकरी जवळ 4 मेच्या रात्री 8:30च्या सुमारास एका ठेकेदारावर 4 जणांच्या टोळ्याने कोयत्याने हल्ला केला। पवन रमेश शिंदे असे जखमी ठेकेदाराचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यश शिरसाट, सुलेमान शेख, राहुल साबळे आणि रावण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपी यांनी एकत्र येऊन पवन शिंदे व त्यांच्या मित्र शुभम कळसकर यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मागील भांडण्याचा राग मनात धरून त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पवन याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। घटनेचा तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे करीत आहेत। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे। 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये चोरट्यांनी बंद घरे लक्ष देऊन रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले। या दोन्ही गुन्ह्याची नोंद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात झाली। ज्योती आदिनाथ खिळे यांच्या घराचे दरवाजे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि बेडरूम मधील कपाट उचकवून सुमारे 58,000 रुपयांची रोकड लंपास केली। ही घटना 29 एप्रिल ते 6 मे या कालावधीत घडली। या प्रकरणी ज्योती खिळे यांनी 6 मे रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोला मंगळवारी सायंकाळी 4:30 ते 5 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली। गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा घडलेल्या या आगीचे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि चिंता पसरली आहे। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून यापूर्वीच्या आगीच्या घटनांची चौकशीही पूर्ण झालेली नाही। महापालिकेच्या अग्निशमक दलासह VRD अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। महापालिका अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर VRDE अग्निशमक दलाने मदत केली। रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते, पण सुक्या कचऱ्यामुळे आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवणे कठीण झाले। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी H. मोरे यांनी आरोपी दोषी धरून 3 वर्ष सक्त मजुरी व 1,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोकावली। लखन सुदाम सौदागर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती वैशाली राहुल राऊत यांनी काम केले। 21 फेब्रुवारी 2020 रोजी 5 वाजेच्या दरम्यान फिर्यादी तिची पत्नी बाहेर गेले असताना पीडिता ही घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश केला। पीडितेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। फिर्यादी हे याबाबत आरोपींस विचारणा करण्यासाठी गेला असता दोघा आरोपींनी फिर्यादीचा मुलगा व पीडिता यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिंगार येथील गौतम नगर भागात किरकोळ भांडणावरून परवानाधारक रिव्हॉल्वरचा गैरवापर करत हवेत गोळीबार केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना रविवारी 8:30 वाजेच्या सुमारास घडली। पोलीस अंमलदार प्रमोद मधुकर लहारे यांनी फिर्याद दिली आहे। रामदास ज्ञानेश्वर मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।